एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केलेली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी म्हटले की राज्याला 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री असला तरी तिघांचेही हायकमांड दिल्लीमध्येच आहे. पक्षांची नावे वेगळी असली तरी राज्यातील राजकीय घडामोडी, आपापसातील वाद तसेच विकासासंबंधित शासकीय चर्चा करण्यासाठी त्यांना दिल्लीला जावं लागतं असा टोला त्यांनी लगावला. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उल्लेख करत या पक्षाचे निर्णय मुंबईतच घेतले जातात असे सांगितले. मात्र अमित शहा यांनी स्थापन केलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना त्यांच्या हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जावं लागत असतं आणि हे सगळ्यांना माहीत असल्याचं त्यांनी म्हटले. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात खासदारांची बैठक घेतली असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिंदे गट आणि अजित पवार गटाचे निर्माते असल्याचं म्हणत त्यांना भेटणं आवश्यकच असतं अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्राला माहीत आहे, देशाला माहीत आहे. त्याच्यामुळे जर राज्याचे उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये आले असतील आणि त्यांनी त्यांच्या खासदारांची बैठक घेतली असेल त्यांच्या गटाच्या, तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काही नाही. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेतच. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. त्याच्यामुळे पुन्हा सहकार मंत्री आहेत. राज्याच्या एका डेप्युटी सीएमनं त्यांना भेटले. पंतप्रधानांना नाही भेटताय, भेटू त्यांना. देशाच्या प्रधानमंत्र्यांना जर कोणी भेटत असेल तर त्यांच्यावरती आक्षेप घ्यावा असं काय नाही. हे दोन्ही माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शहा आहेत. हे दोघेही शिंदे शिवसेना म्हणजे शिंदे सेना, शिवसेना म्हणणार नाही मी, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निर्माते आहेत, संस्थापक आहेत. त्याच्यामुळे त्यांना भेटणं हे आवश्यक असतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.